पंकजा मुंडे मतदानासाठी रवाना झाल्यात। यंदा पहिल्यांदाच पंकजा मुंडे लोकसभेच्या रिंगणात आहेत। बीडमधून प्रीतम मुंडेंऐवजी भाजपने पंकजा मुंडेंना उमेदवारी दिली। पंकजा मुंडे यांना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार बजरंग सोनावणे यांनी आव्हान दिले। मतदानाला रवाना होण्याआधी पंकजा मुंडे यांचं औक्षण करण्यात आलं। हो, मी इथून माझ्या मतदानाकडे गावाकडे जाणार आहे, पण तत्पूर्वी मी वैद्यनाथ मंदिरामध्ये दर्शन घेणार आहे। नंतर मी गोपीनाथ गडावर दर्शन घेणार आहे आणि मग मतदानाला जाणार आहे। आम्ही मुंडे साहेब असेपर्यंत नेहमी एकत्र मतदानाला जायचो। आता ते नाहीत, पण त्यांची ऊर्जा आणि त्यांचा आशीर्वाद नक्कीच आमच्यासोबत। माझा विश्वास खूप चांगला आहे, कारण माझा विश्वास आहे चांगल्या गोष्टींवर, चांगल्या विचारांवर, सकारात्मकतेवर। बीड जिल्ह्याच्या विकासाची काळजी करणारे जास्त लोक या बीड जिल्ह्यात आहेत, मला असा विश्वास आहे। आणि मी राजकारण करत असताना कधीही अभद्र किंवा वाईट कधीही विचार करून राजकारण केलं नाही। कोणाविषयी कधीही जीवनामध्ये मी कुठलीही वाईट टिप्पणी केली नाही। मी विचारांचं राजकारण करते, मी विकासाचं राजकारण करते। माझ्या पाठीमागे जनता नक्की उभी आहे।